हे आम्ही आमचं आधीच काढून ठेवलं सर्वप्रथम आज भाजप पक्षाचा स्थापना दिन आहे. आमच्या पक्षातर्फे शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडनं आमच्या पक्षाकडनं भाजपाच्या स्थापना दिनाच्या त्यांच्या सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा. जी वाटचाल भाजपा पक्षाची चालू आहे ती आणखीनही जोरामध्ये आणि लोकप्रियतेच्या शिखरावर आणखीन पोहोचेल असंही मी आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने काल जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याचा मी जाहीर निषेध करतोय. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या जाहीरनाम्याचा निषेध करण्यासाठी यासाठी घेतली आहे. ही एक फॉर्मॅलिटी झाली आहे की निवडणुका आल्यानंतर जाहीरनामा वचननामा हे तुम्ही देता, पण याच्यात आपण जनतेची 5-5 वर्षासाठी किती दिशाभूल करतोय, त्यांना किती आशेवर ठेवतोय, त्यांना किती फसवतोय त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. कारण मागच्या 60 वर्षामध्ये काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये राहिला, प्रश्न तेच आहेत जनतेचे, त्याच्यामधनं कुठचाही मार्ग निघाला नाही आणि तरीही त्याच गोष्टी त्याच पद्धतीने आणि पुन्हा पुन्हा सांगत राहायच्या आणि त्यामुळे हा आपल्याला निषेध करावा लागतोय. कारण आजही ते म्हणतात गरिबी हटाव. आता गरिबीच्या बाबत जर म्हणायचं झालं तर काँग्रेसने पहिलंच दिलं होतं गरिबी हटाव, पण मोदीजीने देशामधील मला वाटतं 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं. जीडीपी अगोदर काय होता 14च्या अगोदर, आज जीडीपीचा रेट काय आहे. म्हणजे गरिबी हटली, इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला लागली, ज्या ज्या गरजा आहेत लोकांच्या त्या पद्धतीने त्यांना फॅसिलिटीज देणं मोठ्या प्रमाणात चालू झालं. पण तरीही जाहीरनाम्यामध्ये जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःकडे मतं मिळवण्यासाठी आजही खोटी आश्वासनं दिली जात आहेत. त्याची अनेक उदाहरणं आपल्याला मिळतील. खरं म्हणाल तर शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की समान नागरी कायदा हा त्यांनी ठणकावून सांगितला होता. समान नागरी कायदा हा व्हायला हवा, असायला हवा. पण आज समान नागरी कायद्याच्या बाजूने जेव्हा आपण उभे राहतोय तर त्यामध्ये काँग्रेसने काय सांगितलंय तर पर्सनल लॉ कायद्यात सुधारणा करण्याचं आश्वासन देण्यात आलंय. म्हणजे समान नागरी कायद्याला विरोध आहे. म्हणजे एकीकडे उभाटाने सांगायचं की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, आम्ही त्यांच्यावर काम करतोय. उभाटाचं जे मत आता समान नागरी कायद्याबाबत काय आहे हे त्यांनी स्पष्ट करायला हवं. निवडणुकांच्या वेळी जेव्हा मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत तर याच्यावर समान नागरी कायद्यावर उभाटाने आपलं मत स्पष्ट मांडण्याचं गरज आहे. कारण त्यांना समान नागरी कायद्यासाठी समान नागरी कायदा नको आहे, पण समलिंगी विवाह हवा आहे. मग आता कोणासाठी हे चाललंय? एखादं मुख्यमंत्रीपद मला द्या आणि मग कॅबिनेट मंत्रीपद माझ्या मुलाला द्या, तसं आहे काय हे? काही ध्येय धोरणं ही तुम्हाला त्याच्यामध्ये स्पष्ट करावी लागतील. जे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या स्मृतीस्थळावर जाताना हिंदू हा शब्द पण त्या मीटिंगमध्ये तुम्ही बोलू शकत नाहीत आणि तरीही जनतेला सांगताना आपली बाजू अशी मांडता की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. हे जनतेने तुम्हाला बघितलेलं आहे. म्हणजे बोलू नये पण या भाषेत बोलावं लागतं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ज्यांची जाण्याची लायकी नाही त्यांना घेऊन गेलात आणि मीटिंगमध्ये हिंदुत्व आणि हिंदू हृदय सम्राटांविषयी तुम्ही बोलू शकलेले नाहीत. त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून एवढं स्पष्ट सांगेन, बाळासाहेबांच्या तत्वांचा, ध्येयांचा, धोरणांचा जर अपमान होणार असेल तर उभाटाने बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरू नये आणि बाळासाहेबांच्या फोटो दाखवून त्यांनी मतं मागू नयेत. कारण एकीकडे वारंवार त्यांचा अपमान करायचा
आणि दुसरीकडे निवडणुकांपुरते त्यांचे फोटो लावायचे. कारण 2014ला जे काही तुम्ही जिंकून आलात, 2019ला तुम्ही जे काही जिंकून आलात, मोदी साहेबांचा फोटो लावलात आणि तुम्ही जिंकून आलात, बाळासाहेबांचा फोटो लावून जिंकून आलात. आज लोकांसमोर जाणं आणि हे स्पष्ट करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण जाल तिकडे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे उद्या एससी एसटी समाजाला तुम्हाला त्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आजही तुम्हाला आरक्षण तुम्हाला जास्त हवंय म्हणून सांगतायत. म्हणजे लोकांची दिशाभूल आणखीन किती काळ करत राहावी. आरक्षणाचा मुद्दा आला नंतर आपण डिस्टर्ब कसं, एखादं सरकार चांगलं चालत असेल तर त्यांना डिस्टर्बन्सी कशी आणायची त्याच्यावर आणलं जाते. काही गोष्टी महत्वाच्या नेत्यांचे फोटो दाखवायचे, त्यांचे फोटो लावायचे आणि आपण मतं मागत राहायची. म्हणून उबाटाच्या बाबत अगदी स्पष्ट भूमिका असेल, मग ते फ्रीडम टू मॅरीसाठी असेल, माध्यम स्वातंत्र्यांसाठी असेल, हे मुद्दे उबाटाने आपली मतं मांडण्याची गरज आहे. निवडणुकांच्या पूर्वी त्यांनी आपल्याकडे आपली मतं मांडावीत. कारण माध्यम स्वातंत्र्यावर जर बोलायचं झालं तर अर्णब गोस्वामी यांना पहाटे जाऊन तुम्ही अरेस्ट करायला लावली आणि ते पण कोणाला पाठवलं? उद्योगपतीच्या घराच्या खाली बॉम्ब लावणारा वाजे त्यांना पाठवलं अर्णब गोस्वामींना अरेस्ट करण्यासाठी. आणि जाहीरनाम्यामध्ये काय म्हणताय तुम्ही? माध्यम स्वातंत्र्य. काय माध्यम स्वातंत्र्य देणार आहात? आणि माध्यम स्वातंत्र्याच्या अजेंडामध्ये जर असेल तर राऊत बंधूंना मला आठवण करून द्यायची आहे, ज्या झीच्या चॅनलची तोडमोड करण्यात आली आणि नंतर राऊत बंधू स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणारे कुठेतरी येऊरच्या जंगलात जाऊन लपले होते, त्यांच्याविषयी पहिले स्पष्टीकरण द्या. कारण जाहीरनाम्यामध्ये काही गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या त्याच्यावर उलगडा होणं गरजेचं आहे. आणि नसेल तर हा जो काँग्रेसने जाहीरनामा केलाय ते उभाटा त्या प्रत्येक त्याच्यामध्ये असलेल्या कंटेंटला त्यांचा सपोर्ट आहे का हे त्यांनी स्पष्ट करावं. कालच्या एक तसंच चांगलं पण म्हणेन मी, कारण आजचा स्थापना दिन आहे. भाजपा पक्षाचा स्थापना दिनाच्याच दिवशी आमचे खासदार, आमच्या पक्षाचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं तिकीट पण कन्फर्म करण्याचं आणि त्याची घोषणा करण्याचं काम या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केले. मुहूर्त चांगला होता स्थापना दिवसाचा आणि काही लोकांना एकसारखं वाटत होतं की स्वतःच्या मुलाची सीट ते कधी डिक्लेअर करणार आहेत, त्या लोकसभेविषयी काय होणार आहे. पण काही गोष्टी चांगल्या काळ वेळ ठरवून करण्यामध्ये त्याच्यावर विश्वास आम्ही ठेवतो. त्या पद्धतीने त्यांनी जे काम 2 टर्मला केलंय, त्यांची जी लोकप्रियता आहे, देशातल्या काही खासदारांमध्ये, लोकप्रतिनिधींमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे संसद रत्न पुरस्कार मिळालेले आणि त्याहीपेक्षा आपली नाळ लोकांपर्यंत जोडलेले, स्वतःच्या आजोबांचं आणि वडिलांचं नाव न सांगता स्वतःच्या कामाचा ठसा उमटवणारे भरघोस मताने निवडून येतील. जास्तीत जास्त कामाच्या जोरावर, त्यांनी जे काम केले त्याच्या जोरावर ते निवडून येतील. त्यांना आजोबांचं नाव आणि वडिलांचं नाव सांगून फिरावं लागणार नाही. त्या दिवशी त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्याविषयी बोलताना एक प्रवक्ते कधी झटकन म्हणाले, बच्चू बच्चा नहीं वो सच्चा है और तुम्हारे जैसा वो लुच्चा नहीं है. त्यांनी कामाच्या आपली जी कामाचा ठसा उमटवायचा आहे तो त्यांनी आपल्या विभागातच नाही तर महाराष्ट्र त्यांना बघतंय. एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्याला बघतंय. तरुण लोकप्रतिनिधी कसा असावा हे लोकांना त्यांनी दाखवून दिलंय. देशातल्या लोकप्रतिनिधींमध्ये, तरुण लोकप्रतिनिधीमध्ये तो एक आदर्श ठरावा अशा पद्धतीचं खासदारकीचं काम चाललंय. आणि काही लोकांनी मधल्या काळामध्ये मी ठाण्यातनं उभा राहायला तयार आहे, मी वरळीमधनं राजीनामा द्यायला तयार आहे. माझं आत्ता अगदी स्पष्ट आपल्यासमोर आहे,
खासदारकीला आमचा उमेदवार कोण असणार हे कल्याणमधनं ठरल्यानंतर यांनी आपला राजीनामा द्यावा आणि जाऊन लढावं. तुम्ही त्यांच्या समोर येऊन लढा, घोषणा तुम्ही केली होती. आदित्य ठाकरे, तुम्ही आता स्वतःचं कर्तृत्व तिकडे येऊन दाखवा, तुम्ही येऊन लढा. बाकीच्या जागा ज्या आमच्या नाशिक असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, याचे निर्णय लवकरात लवकर होतील. चर्चा चालू आहेत. आम्ही दोन्ही जागांवर, नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गवर क्लेम आपल्या पक्षाचा आहे. कार्यकर्त्यांनी जी कामं केलीत, पदाधिकारी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आपलाच खासदार तिकडनं यावा. शिवसेनेचा तिकडे ठसा जो आहे, काम चालू आहे, त्या पद्धतीने आम्हाला तिकडची उमेदवारी मिळावी. परंतु आमचं कुटुंबच मोठं आहे, महायुतीमध्ये असलेले घटक पुष्कळ आहेत आणि त्यामुळे ज्या कुटुंबामध्ये काका मामा हे जास्त असले की त्यांच्याबरोबर चर्चा करून आपण ठरवतो. आणि काही ना उबाटामध्ये ठरवताना वेळ लागत नाही, कारण हम दो हमारे दो, त्याच्यापेक्षा त्यांच्याकडे कुटुंबामध्ये कोणी राहिलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांचा निर्णय हा भिंतीशी बोलूनच घेतला जातो. म्हणून आमच्याकडचे निर्णय होत असताना कुटुंबाशी चर्चा करून चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत आणि इतरही जागा ज्या आहेत त्या लवकरात लवकर आपल्यासमोर सर्वानुमते ठरवून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा साहेब हे सर्व एकत्रित बसतील आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या आपल्यासमोर लवकरात लवकर त्यांची नावं आपल्यासमोर घोषित केली जातील. मुलीला उमेदवारी न मिळाल्याच्या कारणानं अस्वस्थ असणारे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार याप्रमाणे मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. त्या टीकेला कसं उत्तर देतात? त्यांना विरोधी पक्ष नेते पद मिळाले म्हणून ते टीका करतायत. त्यांनी शिवसेनेत काम करताना मी त्यांना बघितलेलं आहे. चांगल्या पद्धतीने त्यांनी तेव्हाही कामं केलेली आहेत, पण आता ज्या घोड्यावर बसलेत तो दौडवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना जे काँग्रेसने काम दिलंय ते तात्पुरतं काम आहे, ते परमनंट काम नाही आहे. कारण आता जे काही शिल्लक नाही आहे, पण जेवढे दिवस मिळतंय, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे बाजूला बघितलं असेल तुम्ही मिळालंय, त्यामुळे त्यांना ते काम करायचं आहे. शिवसेनेच्या अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट जे आहे ते कापण्यात आले आहे. जे विद्यमान खासदार होते त्यांना तिकीट कापण्यात आले. आणि त्याच्यात अस्वस्थता किती वाढली, त्यांना अशी देखील भीती आहे की पुढे आमदारकीच्या वेळी अशी काही परिस्थिती आमदारांची. मागच्या जवळजवळ 2 वर्षामध्ये आपण हा कालावधीमध्ये बघितलं असेल, आमच्या पक्षातल्या पदाधिकारी, खासदार, आमदार यांच्यापुरतंच लिमिटेड न राहता जनतेचा विश्वास जो शिंदे साहेबांनी त्यांच्या बाजूने जो कौल आहे, त्यांचा विश्वास जनतेने त्यांच्यावर ठेवलेला आहे, मला वाटतं अशी अस्वस्थता आपल्याला कुठेही दिसणार नाही. काही वेळी मेरिट येतं, काही वेळी वेगवेगळी गणितं राजकारणामध्ये त्या जागेसाठी मांडली जातात, पण त्याच्यामध्ये सर्वांना यश यावं. आजही हिंगोली असेल, यवतमाळ असेल, त्याही उमेदवारांना विचारा, त्यांना मनापासून हे वाटेल की एका ध्येय धोरणासाठी म्हणून आम्ही सगळे एकत्रित आलोय. ज्या ध्येय धोरणासाठी आम्ही एकत्रित आलोय त्याच्यापासनं ते यत्किंचितही एक स्टेप पण बाजूला गेलेलं नाहीये. प्रत्येकाला वाटतं ही जागा मला मिळावी, मी लढावी, मी निवडून यावं, एवढे वर्ष मी आलोय. पण याचा अर्थ त्यांना एकटं टाकलं जाणार नाही आणि त्यांचा संपूर्ण विश्वास शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आहे. त्यामुळे असं कुठचाही तिकडचा वेगळा विचार केला जाणार नाही. श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि घोषणा झाली आहे. एक मात्र पटलेलं नाही. श्रीकांत शिंदेचा पक्ष आहे, शिवसेना पक्ष आहे. घोषणा मात्र उपमुख्यमंत्री, भाजपाचे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली. यापूर्वीच्या सगळ्या घोषणा आपल्याकडे नाही केल्या, ही घोषणा त्यांच्याकडे नाही. सत्तेचा पावर त्यांच्याकडे आहे का असा मेसेज आपल्याकडे. ही गोष्ट फार कुटुंबासाठी फार चांगली आहे. महायुतीमध्ये तुम्ही फक्त पक्षापुरती घासाघीस न करता आणि त्या रस्सीखेच आम्ही एका तिकिटासाठी न करता एक कुटुंब म्हणून बघितलं जातंय. आणि या देशाचं कुटुंब बघत असताना या कुटुंबाचे प्रमुख मोदी साहेब आहेत.
शहासाहेब आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असणारी ही लोक, आणि त्यामध्ये एक आनंद आहे की भाजपाच्या आजच्या दिवसामध्ये, या दिवसाला एवढं महत्त्व आहे स्थापना दिवसाला, आणि त्यावेळीच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे सर्वेसर्वा महाराष्ट्रासाठी ते जर घोषणा करतील ते याच्यापेक्षा आणखी मोठं काय असू शकतं. आणि ते नुसती घोषणा नाही आहे, त्यांनी काय सांगितलंय, जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे म्हणून. याच्यापेक्षा आणखीन काय हवंय. आज एक मोठा राजकीय प्रवेश होणार आहे शिवसेनेमध्ये, वस्तुस्थिती काय आहे? प्रवेशाविषयी सांगायचं झालं, तो प्रवेश होत असताना आणि ज्यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे त्यांनी याच्यावर आमच्या पक्षाचे मुख्य नेते यांनी त्याच्यावर बोलणं हे उचित होईल. शिवसेना उभाठीने एक टीजर लॉन्च केलेला आहे. टीजरची सुरुवात अशी आहे की हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी, आणि एंड असा आहे की दिल्लीला दिशा दाखवण्यासाठी. शिवसेना उभाठे यांचा टीजर आलेला आहे. कसं पाहता तुम्ही या टीजरकडे? त्यांनी बँड्राला नुसती दिशा द्यायची ठरली तरी चांगलं आहे. फक्त बांद्र्यापुरती तुम्ही दिशा द्या. आता तुम्ही त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. नेतृत्वाच्या बाबत म्हणाल तर ते नेतृत्व संपलेलं आहे, घरात राहिलेलं आहे, बरोबरचे सोडून गेलेले आहेत, बरोबर असलेले सगळे नातेवाईक निघून गेलेले आहेत, खासदार निघून गेले, आमदार निघून गेले. कुठे काहीतरी गप्पा मारते नेतृत्वाच्या, आणि कशासाठी. आता त्यांनी त्यामध्ये काही करण्यासारखं राहिलं नाहीये. त्यांचा टीजर आणि हे ठीक आहे, जाहिरातबाजी काहीतरी करण्यासाठी, लोकांना आपण काहीतरी करतोय, आम्ही अजूनही आहोत राजकारणामध्ये दाखवण्यासाठी ठीक आहे. म्हणूनच मी म्हणालो, समान नागरी कायद्यावर तुमची भूमिका पहिली मांडा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी समान नागरी कायद्याविषयी ठणकावून सांगितलं होतं. आज मोदी साहेब पण सांगतात, मग तुम्ही का लांब राहिलाय. मग कोणाची ध्येय धोरणं घेऊन तुम्ही चाललाय. 370 कलम हटवा हे वारंवार सांगणारे शिवसेना प्रमुख होते. हटवल्यानंतर तुम्ही तुमचं तोंड हटवून दुसरीकडे राहिलात. हिंदुत्व हा शब्द तुम्ही शिवतीर्थावर घेऊ शकला नाहीत. तुम्ही काय दिल्लीला दिशा देणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेचा निर्णय महायुतीमध्ये व्हायचा आहे, तरी सुद्धा नारायण राणे यांची खूप चर्चा असल्यामुळे विनायक राऊत यांनी आज असा एक प्रतिक्रिया दिलेली आहे की किरण सावंत जरा तरी दर्जेदार माझ्यासमोर उमेदवार होते, पण नारायण राणे यांना तिसऱ्यांदा हरवण्यात मजा येईल आणि तिसऱ्यांदा त्यांचा पराभव होईल हे निश्चित. विनायक राऊत या व्यक्तीविषयी बोलायला जर गेलो तर मला माझ्यासारख्या एखाद्या शिवसैनिकाला आणखीन एक प्रेस कॉन्फरन्स मोठी घेऊन सांगावी लागेल, आणि ते पण सगळे प्रूफ घेऊन मांडेल. नारायण राणे यांच्याविषयी बोलण्याची लायकी पण विनायक राऊत यांची नाही. माजी मुख्यमंत्री राहिलेले, केंद्रामध्ये मंत्री राहिलेले, कोकणामध्ये काम करून स्वबळावर स्वतःची शिवसेना प्रमुखांसाठी काय कामं केली शिवसैनिक हे बघण्यासारखे. या शिवसैनिकाविषयी बोलण्याचा खरोखर विनायक राऊत यांना काही अधिकार नाही, आणि त्यांनी याच्यामध्ये गप्पा मारू नयेत. म्हणजे जी व्यक्ती अजूनपर्यंत मुंबई ते गोवा हा महामार्ग बनला नाहीये, अनेक ठिकाणी आणखीन कामं चालू आहेत, अनेक ठिकाणी व्यत्यय आलेले आहेत, झालेल्या कामांमध्ये पुन्हा दुरुस्ती चालू आहे, आणि त्याचा टोल नाका लवकर चालू व्हावा म्हणून जर विनायक राऊत प्रयत्न करत असतील, आणि ते पण टोल नाका माझ्या मुलीला कॉन्ट्रॅक्ट मिळावं म्हणून करत असतील, तर त्या माणसाची लायकी काय. आणि कोणाला हरवायची गप्पा करताय. यावेळी त्यांचं डेपॉझिट गेलेलं असेल. विनायक राऊत ही संपलेली आहे, ही गोष्ट संपलेली आहे, नाव संपलेलं आहे. एकीकडे महाविकास आघाडीकडून म्हणजे आता जर ठाकरेंच्या शिवसेनेकडून 19 नावं ही घोषित करण्यात आली आहे. मात्र शिंदेच्या शिवसेनेकडून फक्त 9 नावं अधिकाधिकृत घोषित करण्यात आली. त्या शिंदेकडे उमेदवार नाही की काय संपूर्ण प्रकरण आहे. कारण त्यांच्या एकीकडे ठाकरेंकडे एवढी गळती लागली असताना देखील त्यांनी 21 नावं ही जाहीर केली, आणि आपल्या पक्षाला फक्त सिंगल डिजिटचा नंबर 9 लोकांची नावं ही जाहीर करण्यात आली. नेमकं त्याचं कारण काय. एक असतं उमेदवाराला नगाला नग द्यायचा आहे का, फक्त एक नाव पाहिजे म्हणून दिलं. मी त्या दिवशी बोललो 6 की 8 नावं अशी आहेत की ज्याने शिवसेनेसाठी कधीच काम केलं नाही. जे शिवसेनेतनं नव्हते त्यांना आणून तुम्ही बसवले. काहींची किती त्यांनी निवडणुका लढल्यात हे माहिती नाही आहे. काही अगोदर लढलेले आहेत त्यांना किती मतं मिळाली ती बघा.
ज्यांनी फक्त तुमच्या समोर डिक्लेअर करण्याची घाई केली की आमच्याकडे काहीतरी आहे, आम्ही तुम्हाला दाखवले, ही त्यांच्याकडे असलेली नावंही नाही आहेत, शिवसैनिक पण नाही आहेत आणि शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून काम केलेलं नाही आहे. आणि हे तिकडचेच त्या विभागातली नावं डिक्लेअर केली, त्या विभागातले शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया आहेत की एवढी वर्ष आम्ही शिवसेनेसाठी बाळासाहेबांसाठी काम केलं आणि कोण आमच्याकडे हा पाठवून दिला. या प्रतिक्रिया त्यांच्या आहेत, या आमच्या नाही आहेत. म्हणजे नावं माध्यमांसमोर नावं अशी दाखवलीत घाबरून की आमच्याकडे कोणच नाही, सर आमच्याकडे आहेत, हे दाखवण्यासाठी ही एक केलेली धडपड आहे. एक सर सवाल में कि जो महायुति के छोटे दल हैं, सहयोगी दल हैं, उनमें नाराजगी है, जैसे बच्चू कड़ू हो या फिर बहुजन विकास आघाड़ी, कि अगर हमारी बात नहीं सुनी गई तो हम भी अपना उम्मीदवार खड़ा करेंगे. आप इसको किस तरह से देखते हैं? क्या अगर ऐसा होगा तो नुकसान होगा? हमारे जो नेता है, महाराष्ट्र के लिए काम करने वाले मुख्य नेता शिंदे साहब है, देवेंद्र फडणवीस जी है और अजीत दादा है, ये लोग इनके बारे में डिसीजन जल्दी से जल्दी लेंगे. आपकी बात जाहिर है कि जिन लोगों ने वहां पर पर्टिकुलर सीट्स या पर्टिकुलर डिस्ट्रिक्ट में सीट्स मांगे हैं, वहां पर उनकी लेवल के लोग उनको देने हैं. अगर हमारे पास से नहीं आए, बच्चू कडू भी मांग रहे हैं, बच्चू कडू ये भी हमारा एक घटक है, तो उनके साथ डिस्कशन चालू है और उसके ऊपर जल्दी से जल्दी एक रास्ता निकलेगा. सर, किरीट चौबे ने एक आरोप लगाया कि शिंदे और फडणवीस गवर्नमेंट में भी भ्रष्टाचार लोग हैं और इसकी शिकायत उन्होंने दिल्ली से भी की है, लेकिन इस पर कुछ हुआ नहीं. आप क्या कहेंगे? आरोप लगाना उनका काम है. जो भी इंफॉर्मेशन उनके पास आई है, ये आपके जैसे माध्यम के द्वारा भी उनके पास अगर कोई प्रूफ आए होंगे तो उसके ऊपर वो भी काम कर रहे हैं. भ्रष्टाचार अगर होता है तो उसका निर्मूलन होना चाहिए. भ्रष्टाचार होता है तो उससे कड़ी कार्रवाई